नवीन दिशा दाखवून विकासाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलाय. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण आजही अबाधित आहे. त्यांचा नवी मुंबई प्रति समर्पण आणि त्याग हे माझ्यासाठी आदर्श आहे. आज त्यांच्या माध्यमातून आलेलं त्यांचं वचननामा आणि त्याची पूर्तता हे माझं एकमेव ध्येय असणार. स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई, पाणी पुरवठ्याचं नियोजन, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यावरण आणि वाहतूक सेवा या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून याच्यावर योग्य ते उपाय योजले जातील. सभागृह चालू असताना आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी हे सभागृह अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. आपल्या शहरातील तरुणांना संधी, महिलांचा सन्मान, महिलांची सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, सर्व सामान्य कुटुंबातील मूलभूत सुविधा यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्व सन्माननीय सदस्य जाणतात की राजकारणापेक्षा जनसेवा कधीही मोठी असते. आपण सर्व सदस्य आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक क्षेत्रात मतभेद असतात, विचारांचे मतभेद असतात, पण आपण सर्व एकत्र येऊन नवी मुंबईच्या जनतेसाठी कार्य केलं तर नक्कीच आपली नवी मुंबई प्रगती आणि विकासाच्या उंच शिखरावर पोहोचेल. आज ह्या सन्माननीय सभागृहात माझ्या सोबतचे नगरसेवक ज्यांनी मला एवढा मान दिला त्यांचं तर मी आभार मानते, पण त्याच सोबत आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विचाराने आज सभागृहाने मला बिनविरोध निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईसाठी कार्य करण्याची जी संधी मला उपलब्ध झाली आहे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन. ही संधी म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी संपूर्ण सभागृहाचं सहकार्य मला अपेक्षित आहे. माझ्या समोर बसलेल्या या संपूर्ण सभागृहातील सदस्यांपैकी बहुतांश सदस्य माझ्यासाठी सिनियर आहेत. त्यांचा अभ्यास खूप आहे प्रत्येक विषयातला, त्यांचा अनुभव चांगला आहे. या अनुभवाच्या जोरावर मला हे सभागृह शांततेत आणि शिस्तप्रिय पद्धतीने चालवायचं आहे आणि यासाठी तुमच्या सहकार्याची मला वेळोवेळी गरज पडणार आहे. मी सन्माननीय सर्व जे पत्रकार बंधू आहेत त्यांनाही विनंती करते की आपलंही सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळेल याची मी अपेक्षा करते. जे सन्माननीय अधिकारी वर्ग आपल्याकडूनही मला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचेही मी मनापासून आभार मानते की त्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षित पण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेली एक नगरसेविका, एक गृहिणी ते नगरसेविका असा प्रवास मी करत असताना महिला बाल कल्याण सभापती पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि ती जबाबदारी मी पार पाडली. शिक्षणाच्या जोरावर आणि तळागाळातल्या लोकांबरोबर जोडल्या गेल्याने भारतीय जनता पक्षाचा हा नियमच आहे की तळागाळातल्या एखाद्या कार्यकर्त्याला उच्च शिखरावर बसवायचं. त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांकडून येणाऱ्या सूचना, मार्गदर्शन आणि टीका यांचं मी प्रेरणा स्वरूपाने स्वीकार करेन. आपण सर्व ज्या काही मार्गदर्शनाखाली मला सूचना द्याल ते नक्कीच ह्या सभागृहामध्ये पाळण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करेन. सर्वात शेवटी मी माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या प्रभागातील सर्व मतदारांचा आणि नवी मुंबईकर जनतेचा मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय
भारतीय जनता पक्ष यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आणि जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांना विश्वास देते आणि या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी हमी देते. मी माझे बोलणे इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुजाता